नमस्कार, मी श्वेता. आपण पाहताय झी 24 तास आणि झी 24 तासच्या हॅलो 24 तास या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. अशी एकही समस्या नाही ज्याचं समाधान हे ॲस्ट्रॉलॉजीमध्ये नाही असं म्हटलं जातं. पण हे ॲस्ट्रॉलॉजी शास्त्र नेमकं काय आहे बरं? ज्योतिषशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी हे शब्द आपण अनेकदा ऐकतो. पण याच सगळ्याविषयी आज आपण या विशेष कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी. चला सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार गुरुजी, आपलं स्वागत आहे. साईराम. आदेश. मला माहिती आहे आपल्या सगळ्यांच्या मनात नक्कीच खूप सारे प्रश्न असतीलच. मात्र त्याआधी श्री माधव गुरुजी यांची पुन्हा एकदा मला आपल्याला ओळख करून द्यायची आहे. ती म्हणजे प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटर ही त्यांची स्वतःची संस्था आहे आणि ही संस्था वैज्ञानिक दृष्टिकोनातून ज्योतिषशास्त्रांचं मार्गदर्शन करणारी आहे. ॲडव्होकेट श्री माधव गुरुजी या संस्थेचे संस्थापक आहेत. श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटर दिल्ली इथून ज्योतिषशास्त्रांचा विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राजज्योतिषयांत्रिक ही पदवी संपादित केलेली आहे. गेल्या 19 वर्षांपासून प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून श्री माधव गुरुजी यांनी हजारो कुटुंबांना मार्गदर्शन सुद्धा केलंय. श्री माधव गुरुजी यांना ज्योतिष विद्याशास्त्रांची 7 पिढ्यांचीच म्हणजे 350 वर्षांची परंपरा सुद्धा लाभलेली आहे. सूक्ष्म रिडिंग, कुंडली मार्गदर्शन, वास्तुदोष निवारण, प्रश्न कुंडली, पंचयाग, महालय श्राद्ध या विविध सेवांसोबतच आध्यात्मिक साधनेसहित धार्मिक यात्रा प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून आयोजित सुद्धा केल्या जातात. चारधाम यात्रा, नर्मदा परिक्रमा, तिरुपती कोल्हापूर यात्रा, हंपी यात्रा, पंढरपूर यात्रा, गिरनार यात्रा, कैलास मानसरोवर यात्रा अशा अनेक यात्रा वर्षभरामध्ये नियोजित सुद्धा केल्या जातात. स्वतः श्री माधव गुरुजी या यात्रांमध्ये सहभागी होत सर्व यात्रेकरूंचं देवदर्शनासोबतच सर्व आवश्यक धार्मिक विधी सुद्धा त्यांच्याकडनं करवून घेतात, जेणेकरून त्यांच्या आयुष्यातील त्या अडचणींवर सहज मात करू शकतील आणि सुखाचा मार्ग सुद्धा मोकळा होऊ शकतो. पनवेल या सेंटरवर सोमवार, मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी तर प्रत्येक शनिवारी दादर आणि रविवारी पुणे इथं श्री माधव गुरुजी यांना आपण भेटू सुद्धा शकता. गुरुजींचं शिक्षण क्षेत्रातलं योगदान सुद्धा मोठं आहे. बाबा इंटरनॅशनल नावाची त्यांची स्वतःची CBSE स्कूल कर्जत इथं आहे. श्री माधव गुरुजी यांची एक वेगळी ओळख आपल्याला मला करून द्यायची ते म्हणजे ते आता नर्मदा तटवासी सुद्धा आहेत. ओंकारेश्वरला माधव स्पर्श शक्तीपीठ प्रतिष्ठान नावाचा त्यांचा स्वतःचा आश्रम आहे. अध्यात्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचा त्यांचा हेतू आहे. तसंच सुनीता उल्हास गोरक्षणी या गोशाळेच्या माध्यमातून गोमातेच्या सेवेसाठी, गोरक्षणासाठी माधव स्पर्शमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम सुद्धा सुरू असतं. चला तर मग आजच्या या चर्चेला आपण सुरुवात करूया. गुरुजी, खरं तर खूप महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग असा विषय आहे ज्याची उत्सुकता सगळ्या आपल्या प्रेक्षकांना असेलच. समस्या समाधान हा ॲस्ट्रॉलॉजीचा एक भाग आहे असं आपण नेहमी म्हणता. पण मग संपूर्ण ॲस्ट्रॉलॉजी नेमकं काय आहे हे शास्त्र? मॅडम, आता सध्याच्या ह्याच्यामध्ये जर ॲस्ट्रॉलॉजी बघायला गेलं म्हणजे कुठलाही सामान्य माणूस ज्या वेळेला ॲस्ट्रॉलॉजीमध्ये जातो त्याच्या वेळेला सर्वात पहिले त्याच्या मनामध्ये शंका असतात की बाबा ज्या शंका आहेत त्या शंकांच्या अनुसरून त्याच्या आयुष्यामध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्यांवरती त्याला समाधान हवं आहे आणि मग त्याच्यावरती समाधान कसं मिळेल याकरता तो त्या ठिकाणी जातो. आणि प्रत्येकाचा हाच समज होतो की ॲस्ट्रॉलॉजी फक्त म्हणजे की आपल्या याच्यामध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्यांवरती समाधान तिथे जाऊन प्राप्त करायचं. मग त्याच्यावर त्यांनी सांगितलं की तुम्ही हे रत्न वापरा किंवा याच्या व्यतिरिक्त हे पूजा करा किंवा ते करा, या सगळ्या गोष्टी मग करून त्याच्यानंतर आपल्या समस्या सॉल्व्ह होणार. तर एवढंच ॲस्ट्रॉलॉजी मर्यादित आहे म्हणजे. आणि बाकीच्या सगळ्या दरम्यान जर त्याचा प्रचार बघितला तर त्याचा प्रचार पण याच्याकरताच होतो. म्हणजे विशेष करून बघायला गेलं तर पहिला ॲस्ट्रॉलॉजीचा संबंध येतो की मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याची जन्मपत्रिका बनवली जाते. ती जन्मपत्रिका त्यावेळेला वाचली जाते आणि त्यानंतर मग समजा सगळं त्याचं व्यवस्थित आहे तर पुढे डायरेक्ट त्याच्या लग्नाच्या वेळेला ती बघितली जाते की त्याचे किती गुण जमतात वगैरे या अनुषंगाने. म्हणजे ज्या वेळेला आयुष्यामध्ये गरज आहे त्याच वेळेला त्या गोष्टीचा फक्त वापर केला जातो. परंतु प्रामुख्याने समस्या समाधान हा ॲस्ट्रॉलॉजीचा एक महत्त्वाचा भाग आहे. का तर ॲस्ट्रॉलॉजी पूर्णपणे मार्गदर्शनाचं शास्त्र आहे. त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये कुठलीही समस्या असेल तर त्या प्रत्येक समस्याला समाधान जे आहे तसं ॲस्ट्रॉलॉजीमध्ये पूर्णपणे समाधान आहे. तर त्यानुसार हे समाधानाचं शास्त्र आहे. पण याच्या पलीकडे बघाल तर ॲस्ट्रॉलॉजीमध्ये एक्झॅक्टली काय तर याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नॉलेज आहे. म्हणजे जर हा एक भाग धरला आपण समस्या समाधान एक भाग आहे तर हा फक्त तुम्ही धरा की 10% आहे. 90% याच्या व्यतिरिक्त ॲस्ट्रॉलॉजी आहे जे ॲस्ट्रॉलॉजीचा कुणाला अंदाजच येत नाही. आणि माणूस मग त्याच्यामध्ये म्हणजे की नॉर्मली प्रश्न असतात की माझ्या जीवनात काही समस्या नाही तर मी कशाला ॲस्ट्रॉलॉजी बघू किंवा मला त्याच्यावरती विश्वास नाही तर मी कशाला बघू. परंतु याच्या पलीकडे जाऊन आपण विचार करायला पाहिजे की तुम्ही जन्माला येण्याच्या 5000 ते 6000 वर्षापूर्वी तुम्ही जन्माला येणार हे पूर्ण धरून तुमची जन्मपत्रिका तयार केलेली आहे आणि त्या जन्मपत्रिकेमध्ये त्या ग्रहांच्या नुसार तुमच्याबाबतचं पूर्णपणे ओपिनियन त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की समस्या समाधान हा एक ॲस्ट्रॉलॉजीचा भाग आहे. पण याच्याबद्दल 90% ॲस्ट्रॉलॉजी ही आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं सेल्फ इंट्रोडक्शन आहे की तुम्ही कसे आहात आणि तुम्ही काय आहात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आत्ताच्या कामकाजामध्ये किंवा आत्ताच्या संपूर्ण
जनरल सगळ्या गोष्टी आपण आपल्या बाबतीमधल्या घेतल्या तर आपण स्वतःलाच कधी भेटत नाही आणि स्वतःचीच आपल्याला ओळख नसते. आपण लोकांबद्दल खूप काही बोलून जातो, पण स्वतःबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही 2 वाक्य पण बोलू शकत नाही. हे प्रत्येक माणसाचं विधान आहे. मग जर स्वतःबद्दल माहिती करून घ्यायची असेल तर ॲस्ट्रॉलॉजीचा पहिला उद्देश आहे की सेल्फ इंट्रोडक्शन, तुम्हाला स्वतःची पूर्णपणे माहिती करून द्यावी. परत त्याची अत्यंत आवश्यकता आहे की जिथपर्यंत तुम्ही काय आहे तुम्हाला स्वतःलाच कळणार नाही तोवर तुम्ही काहीच करू शकत नाही. म्हणजे म्हणतात ना की तुम्ही कोहिनूरचा हिरा आहे, पण लोकांनी तुम्हाला गारगोटी समजले आणि तुम्ही आता गारगोटी म्हणूनच आयुष्य जगताय म्हणजे, पण तुम्ही हिरा आहे याची जाणीव तुम्हाला कोणीतरी करून द्यायला पाहिजे. ती जाणीव करून देणार शास्त्र कुठलं असेल तर ते ॲस्ट्रॉलॉजी आहे. तर पहिल्या ॲस्ट्रॉलॉजीचा हा भाग येतो की सेल्फ इंट्रोडक्शन. दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही कुठलीही संत परंपरा बघा, त्या संतांचं वाङ्मय बघा किंवा त्या संतांचे उद्देश बघा किंवा त्यांनी केलेल्या प्रत्येक उपदेशामधनं तुम्ही जर त्याच्यामध्ये पूर्णपणे स्टडी केला, ॲनालिसिस केला, तर तुमच्या लक्षात येईल की कॉन्फिडन्सचा सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे. की संत वाङ्मयामध्ये कुठली गोष्ट भरलेली आहे तर कॉन्फिडन्स भरलेला आहे. की तो कॉन्फिडन्स त्यांनी तुम्हाला निर्माण करून दिला आणि तुम्हाला जागृत करून दिलं की बाबा तू हे कर आणि तू करू शकतो. तर एक्झॅक्टली आपण म्हणजे की स्वामी समर्थांचं बघितलं तर स्वामी समर्थांचं ब्रीद वाक्य किंवा दृढ आशीर्वाद आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तर भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे म्हटल्यानंतर आपल्या मागे स्वामी आहेत, तर आपण कसं वागायला पाहिजे आणि आपण हे निश्चितपणे करू शकतो. तो कॉन्फिडन्स त्या भक्तामध्ये येतो आणि निश्चितपणे तो कॉन्फिडन्स सगळ्या गोष्टी करून जातो आणि स्वामीसुद्धा पाठीमागे असल्याचं पूर्णपणे त्या ठिकाणी शाश्वत जागृती त्या व्यक्तीला येते. मग थोडक्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण करणं हे सुद्धा ॲस्ट्रॉलॉजीचं काम आहे. ज्यावेळेला तुम्ही स्वतःचं ओपिनियन घेता त्याच्यावेळेला तुम्हाला तुमचे ड्रॉबॅक कळतात, तेव्हा तुमचे प्लस पॉईंट पण तुम्हाला कळतात आणि ज्यावेळेला प्लस पॉईंट कळतात त्यावेळेला निश्चितपणे तो कॉन्फिडन्स तुम्हाला प्राप्त होतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना की आयुष्यामध्ये अनेक प्रश्न असतात जे स्वतःचेच असतात आणि ते कायम अनुत्तरित राहतात, कारण तुमचं स्वतःशी कम्युनिकेशन नाही आहे, स्वतःबद्दल तुम्हाला इंट्रोडक्शन नाही आहे. त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये कायम प्रश्न असतो की तुमच्या बाबतीत असं का होतं. सर्वात बॅड लक आहे ना माझंच आहे, प्रत्येक ठिकाणी प्रॉब्लेम आहे ना माझ्याच बाबतीमध्ये येतात. मग हे माझ्या बाबतीमध्ये येतात आणि हे प्रत्येकाचा हा रेशो आहे की हा मला प्रॉब्लेम येतात, पण ते काय येतात याचं कारण कळत नाही आणि अखंडपणे तुम्ही ते शोधण्याचा प्रयत्न करता. ज्यावेळेला तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीमध्ये येतात त्यावेळेला तुम्हाला पूर्णपणे इथे कळतं की ह्या ठिकाणी तुमच्या आयुष्यामध्ये इथे इथे ह्या चुका आहेत किंवा ह्या गोष्टीमध्ये तुम्ही अडकताय आणि ह्याच्यामुळे तुमचा विकास होत नाही आहे. ह्या गोष्टींमुळे तुमच्या आयुष्यामध्ये वारंवार त्याच समस्या येतात किंवा वारंवार तुम्ही त्या सगळ्या गोष्टीला सामोरे जात आहे. तर मग ते एकदा आपल्याला कळलं ना की आपण त्याच्यामध्ये दुरुस्ती करू शकतो. आपली चूक आपल्याला कळणं आणि आपण ती तत्वता मान्य करणं आणि त्याच्यावरती कारवाई करणं. तर ॲस्ट्रॉलॉजीचा सर्वात महत्त्वाचा पार्ट येतो रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स, ज्याच्यावर कोणीच देत नाही. म्हणजे चुकांची दुरुस्ती, की चुका प्रत्येकाच्या हातून होणार आहेत. आपण काय देव नाही आहे, त्याच्यामुळे आपल्या हातून प्रत्येकाच्या चुका होतील, पण त्या चुका वारंवार होण्यापेक्षा त्या चुकांची दुरुस्ती व्हायला पाहिजे आणि ते चुकांची दुरुस्ती कुठे शिकायला मिळते तर ती ॲस्ट्रॉलॉजीमध्ये शिकायला मिळते. तर समस्या समाधानच्या व्यतिरिक्त हा पण एक रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स हा सुद्धा पार्ट येतो, तो पण ॲस्ट्रॉलॉजीमध्ये येतो. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्या आयुष्याचं एक्झॅक्टली डेस्टिनेशन काय, आपल्या जीवनाचा उद्देश काय. काही एवढंच तुमच्या जीवनाचा उद्देश आहे की तुम्ही जन्माला आले, त्याच्यानंतर एक डिग्री एज्युकेशन घेतलं, मग कुठेतरी नोकरीला लागले, मग त्याच्यानंतर घर घेतलं आणि 20 वर्ष त्याचे हप्ते भरत राहिले, पुढे तुम्हाला मुलं झाली, मग मुलांच्या शिक्षणाकरता खर्च करायला लागले. हे तर सगळा जनपरिवार जो आहे तो प्राणी पण त्यांच्या मुलांची काळजी घेतो, तोही स्वतःकरता घर आणि व्यवस्था करतो. तर मग प्राण्यांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे. तर मनुष्यामध्ये आल्याच्या नंतर स्वतःचं डेस्टिनेशन, स्वतःच्या जीवनाचा उद्देश तो आपल्याला शोधायचा आहे आणि तो शोधण्याकरता कुणाकडेच वेळ नाही आहे. आणि वास्तविक पाहता त्याचं सहजासहजी म्हणजे अगदी चालता तो आपल्याला ॲस्ट्रॉलॉजीमध्ये मिळू शकतो. तर ॲस्ट्रॉलॉजी तुम्हाला डेस्टिनेशन देतं. दुसरी गोष्ट म्हणजे की ऑलवेज असं असतं की आपल्याला चाललेलं असताना आपल्याला वाटतं की हा मार्ग बरोबर आहे, परंतु तो मार्ग बरोबरच असतो असं नाही. तर त्या जागेवरती खरोखरी नक्की तुमच्या आयुष्याचा मार्ग काय ते ॲस्ट्रॉलॉजी तुम्हाला दाखवतं. त्यामुळे आयुष्यामधला शोध संपतो आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला आयुष्याचा मार्ग मिळेल, आपण कॉन्फिडंट असू. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला स्वतःची ओळख असेल, स्वतःच्या कमाल किमान मर्यादा आपल्याला माहिती असतील, त्यावेळेला डेफिनेटली आलेल्या कुठल्याही प्रश्नाशी आपण फाईट करू शकू आणि नुसती फाईट करणार नाही तर कुठे हा कॉन्फिडन्स आहे की आपण त्याच्यामध्ये सक्सेस पण होऊ आणि आयुष्यामध्ये एक एक पायरी आपण वरती चढत जाऊ. तर या सगळ्या गोष्टीची सुरुवात करायची असेल तर पहिली पायरी तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजी चढायला पाहिजे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ॲस्ट्रॉलॉजीमध्ये तुमच्याबद्दलचं ओपिनियन तुम्हाला समजावून घ्यायला पाहिजे, ना की तुमच्या आयुष्यात फक्त समस्या आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये जाता. आता या याच्यामध्ये कितीतरी लोक येतात, चांगली लोक येतात, वेल एज्युकेटेड येतात की त्यांना शिक्षण आणखीन घ्यायचं आहे, पण त्यांना कळत नाही की नक्की कशामध्ये शिक्षण घेऊ. याच्यामध्ये एक शिक्षक होते की जे चांगले होते आणि ते जॉब वगैरे सगळं करत होते आणि त्यांनी ॲस्ट्रॉलॉजी क्युरिओसिटी हिशोबाने आलं की मला शिक्षण अजून घ्यायचं आहे, तुम्ही काय घेऊ. आणि मग त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं की तुम्ही, त्यांचा विचार होता की PhD डॉक्टरेट करायची, तर सांगितलं नाही तुम्ही लॉ एज्युकेशन घ्या. आणि लॉ एज्युकेशन घेतलं. लॉ एज्युकेशनमध्ये गेल्यानंतर त्यांना लॉचं इतकं काही सगळ्या गोष्टी म्हणजे की त्यांना आत्मसात करता आल्या की त्याच्यानंतर त्यांनी सडनली नोकरी सोडली आणि मग ते कोर्टामध्ये प्रॅक्टिस करायला लागले. त्याच्यानुसार खूप सारं हे करून आता ते कायद्याचं स्वतःचं पुस्तक लिहित आहेत. म्हणजे की कायद्यामधल्या ज्या एखाद्या गोष्टीच्या बाबतीमध्ये आहे अमेंडमेंट काय ना काय जी आहे ती नवीन अमेंडमेंट सुचवायचा त्यांचा विचार आहे. मग ह्या रस्त्याला ते कधी आलेच नसते जर ते ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आले नसते. ते स्वतःही सांगतात की खरोखर मी ॲस्ट्रॉलॉजी ओपिनियन घेतलं आणि म्हणून माझ्या जीवनामध्ये हा चमत्कार झाला. हा चमत्कार फक्त त्यांच्या
त्यांच्या बाबतीत नाही, तुमच्याही बाबतीत होऊ शकतो. फक्त तुम्ही समस्या आणि समाधान एवढ्याच विषयामध्ये न अडकता तुम्ही पूर्णपणे त्याच्यामध्ये सामील व्हायला पाहिजे. ज्यावेळेला पूर्णपणे सामील व्हाल त्यावेळेला तुम्हाला हे कळेल. आणि अजूनही गैरसमज घेऊन देऊ नका की ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे फक्त उपायच आहे आणि मग तिथे जाऊन हीच पूजा करायची आहे, हेच रत्न धारण करायचं, हाच रुद्राक्ष धारण करायचा, मग त्याचे नियम आणि त्याच्या अटी. अध्यात्म हे नियमांच्या आणि अटींच्या पलीकडे आहे आणि ॲस्ट्रॉलॉजीसुद्धा नियम आणि अटींच्या बाह्य आहे. तर नियम आणि अटींच्या बाह्य जी ॲस्ट्रॉलॉजी आहे ती जाणण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आयुष्यामध्ये नक्की तुम्ही यशाच्या पायरीकडे म्हणजे अपयशाकडून यशाकडे निश्चितपणे वाटचाल कराल. खऱ्या अर्थाने स्वतःची ओळख करून घेण्यासाठी म्हणून ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आलं पाहिजे. आपल्या सगळ्यांना सुद्धा आता स्वतःची ओळख करून घेण्याची इच्छा असेलच. त्यासाठी आपल्याला माधव गुरुजी यांना पर्सनली भेटावं लागेल. त्यासाठी खाली जो नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉल करा, त्यांची अपॉइंटमेंट बुक करा आणि नक्कीच माधव गुरुजी यांना आपण भेटून पुढचं मार्गदर्शन सुद्धा घ्या. बऱ्याचदा काय होतं गुरुजी, ॲस्ट्रॉलॉजीमध्ये मार्गदर्शन घेतल्यानंतर रुद्राक्ष परिधान करण्याचं सुचवलं जातं. आपण सुद्धा अनेकांना सुचवताच की, पण मग अनेक समज आणि गैरसमज सुद्धा असतात रुद्राक्ष परिधान करण्याबाबत. तर त्याबद्दल थोडं काही सांगू शकाल? रुद्राक्ष हे मॅडम इतकं सुंदर फळ आहे म्हणजे की खरोखरी मानवाच्या म्हणजे की उत्कर्षाकरता किंवा प्रत्येक मानवाला त्याच्या आयुष्यामध्ये सगळ्यांनी म्हणजे आपण एखाद्याला जसं दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि किंवा नववर्षाच्या शुभेच्छा देतो की हे वर्ष तुम्हाला सुखसमृद्धीचे जाऊ दे, भरभराटीचे जाऊ दे आणि आरोग्यदायी जाऊ दे. म्हणजे आपली प्रत्येकाची इच्छा असते की तुला निरोगी जीवन मिळो, तुला उदंड आयुष्य लाभो आणि याच्याबरोबर यश, कीर्ती ज्या काही गोष्टी तुला आहेत आणि याच्या व्यतिरिक्त लक्ष्मीचा पण तुला लाभ हो. तर या सगळ्या गोष्टीची पूर्तता करत असताना ती पूर्तता करण्याचं सामर्थ्य रुद्राक्षामध्ये आहे. पण रुद्राक्ष हे फळ भगवान शिवशंकरांच्या अश्रूंपासून निर्माण झालेलं आहे. काक भुसंडी नावाचे ऋषी आहेत ज्यांना हे पहिल्यांदा फळ मिळालं आणि त्यांनी ते शंकर भक्त असल्याने शिवाला विचारलं आणि शिवाने पूर्णपणे रुद्राक्ष महिमा त्यांना सांगितला. ते काक भुसंडी ऋषी असं सांगतात की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जर रुद्राक्ष जो आहे तो कोणीही परिधान करू शकता. म्हणजे पहिलं असं असतं की तो स्त्रियांनी घालायचा का, हा सर्वात मोठा प्रश्न. तर स्त्रियांनी रुद्राक्ष परिधान केला तरी चालतो, त्याला कुठलीही वयोमर्यादा नाही. अगदी जन्मलेल्या मुलापासून अगदी आजोबांपर्यंत सगळेजण रुद्राक्ष वापरू शकतात. सेकंड थिंग म्हणजे प्रत्येकाचा एक प्रश्न असतो की आता प्रत्येकाचा आहार हा वेगवेगळा आहे. कुणाला मांसाहार आहे, कुणाला शाकाहार आहे. मग मांसाहारी माणसाला प्रश्न पडतो की मला तर मांसाहार आहे आणि तो माझा रेग्युलर रुटीनप्रमाणे. आता आमच्या पनवेलला तुम्ही बघाल तर सगळं कोळी समाज आहे. कोळी समाजाचं मासे हे मूलभूत अन्नच आहे ना, म्हणजे तर ते अन्न असल्यामुळे ते म्हणतात मग आता रुद्राक्ष परिधान केला तर मग मी मासे खायचे की नाही, म्हणजे मी नॉनव्हेज मांसाहार करायचा की नाही. तर रुद्राक्षाची अशी कुठलीही अट नाही. म्हणजे सर्वात पहिले स्त्री, पुरुष, आबाल, वृद्ध सगळेजण ते वापरू शकतात. दुसरी गोष्ट की रुद्राक्ष घातल्यानंतर नॉनव्हेज सोडायचा हा संपूर्ण मूर्खपणा आहे. याच्यामध्ये काक भुसुंडी ऋषींनी 4च नियम सांगितलेले आहेत. पहिला नियम सांगितला की रुद्राक्ष परिधान केल्यानंतर तुम्ही तो कायमस्वरूपी वापरा, म्हणजे तो काढून कुठेही ठेवू नका. याचं बेसिक कारण असं आहे की काक भुसुंडी ऋषी म्हणतात की तुम्ही स्नान करता त्यावेळेला त्या रुद्राक्षावरनं तुमच्या शरीरावर पाणी पडणं हा सुद्धा एक संस्कार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट ते सांगतात की ज्यावेळेला तुम्ही कुणाच्या फिनरलला जाल, म्हणजे स्मशानामध्ये पोचवायला वगैरे झाला, तर इथे स्त्रियांना जायचा काही प्रश्नच येत नाही किंवा मुलंही जात नाही. एक ठराविक वयाची लोक त्या ठिकाणी प्रामुख्याने जातात. तर ज्यावेळेला तुम्ही स्मशानामध्ये जाल त्यावेळेला तुम्ही हा रुद्राक्ष काढून ठेवायला पाहिजे, तिथे तो परिधान नाही करायला पाहिजे. आणि चुकून जर तुम्ही परिधान करून गेले तर आल्यानंतर तो रात्रभर पाण्यामध्ये ठेवा, सकाळला तो पुन्हा नॉर्मल होईल आणि मग तो तुम्ही परिधान करू शकता. म्हणजे तर नियम एवढाच आहे की स्मशानामध्ये तो घालून जायचा नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट रुद्राक्षाची अशी येते की रुद्राक्ष परिधान केल्याच्या नंतर तुम्ही स्वतःला ऑब्झर्व करा, त्याच्यामध्ये एवढी पॉझिटिव्हिटी आहे आणि तुमच्याकरता काय बरोबर आहे आणि तुमच्याकरता काय चूक आहे हे तुम्ही नाही ठरवायचं, रुद्राक्ष तुमच्याकरता ठरवतो आणि चुकीच्या गोष्टी ऑटोमॅटिक तुमच्या बाजूला होत जातात. मग कदाचित जो आहार जो असेल, तुम्ही मांसाहारी असाल, तुम्हाला रोजच मांसाहार लागत असेल, रुद्राक्ष परिधान केल्यानंतर तो आठवड्यातून 2 दिवसावर येतो. काही दिवसांनी तुम्हाला इतकी विरक्ती होते की तुम्ही सोडून देता आणि मग उगाच गैरसमज हा पसरला जातो की रुद्राक्ष घेतल्यानंतर मांसाहार करायचा नाही. असं काही नाही. रेग्युलर रुटीनमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या रुटीनमधल्या गोष्टींमध्ये हे पूर्णत्वाने आहे. म्हणजे रुद्राक्षाच्या बाबतीत एवढेच नियम आहे, त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही नियम रुद्राक्षाच्या बाबतीत नाही. आता रुद्राक्षाचं माहेरघर म्हणजे कैलास मानसरोवर मानलं जातं, जिथे साक्षात महादेवांचं निवासस्थान सुद्धा म्हणतात. दरवर्षी आपण आता कैलास मानसरोवर यात्रा सुद्धा नेत असतात. आता 2026ला सुद्धा आपण घेऊन जाणार आहात. तर या यात्रेचं काही वैशिष्ट्य सांगू शकाल का? मॅडम, कैलास मानसरोवर यात्रा ही सर्वात पहिली गोष्ट म्हणजे अद्भुतपूर्व यात्रा आहे. कारण आपण कुठल्याही याच्यामध्ये धरलं, आपण म्हणजे की कुठल्याही धर्माप्रमाणे आपण असाल किंवा कुठल्याही समाजामध्ये किंवा जातीपातीच्या याच्यामध्ये आपण पडलो नाही असाल, तरीसुद्धा बघा की तुम्ही गेल्यानंतर एक तर तुमच्या नावापुढे लावलं जातं की कैलासवासी. म्हणजे ज्या वेळेला तुमचं डेथ होईल त्यावेळेला डेथ झाल्यानंतर तुमचा जो फोटो लावला जाईल तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने ही गोष्ट लिहिली जाते की तुम्ही कैलासवासी आहात, म्हणजे नाहीतर मग तुम्ही वैकुंठवासी आहात, म्हणजे हे त्याच्यामध्ये प्रामुख्याने लावलं जातं. दुसरा महत्त्वाचा पार्ट येतो की जर कैलास
कैलासवासी आहे म्हणजे गेल्यानंतर माणूस त्या ठिकाणी जाणार आहे, तर तुमच्याकरता ही जिवंतपणी संधी आहे की तुम्ही कैलासला जा. हा सर्वात मोठा भाग आहे. आणि जिवंतपणी म्हणजे सदैव कैलासला जाणं ही सर्वात मोठी गोष्ट आहे. माझ्या अगोदरचे अनेक एपिसोडमध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी मी मार्गदर्शन करताना सांगितलं आहे की तिथे जर तुम्ही गेलात तर तुम्हाला एक गोष्ट प्रामुख्याने जाणवेल की कैलासावरती कलियुगाचा वास नाही आहे. कलियुग तिथे नाही आहे. म्हणजे तर कलियुग नसलेल्या भूमीवरती ज्यावेळेला तुम्ही जाता त्यावेळेला तुम्हाला तुमची सात्विकता तुम्ही पूर्णपणे तपासून घेऊ शकता किंवा तिथली सात्विकता पूर्णपणे तुमच्यामध्ये सामावून घेऊ शकता ज्या ठिकाणी कलियुग नाही आहे. तर कैलासाचं सर्वात पहिले वैशिष्ट्य येतं की तिथे कलियुग नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की आवर्जून या कार्यक्रमाच्या वतीने मी तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित करतो की तुम्ही 2026मध्ये निश्चितपणे कैलास परिक्रमा करा. याचं वैशिष्ट्य असं आहे मॅडम की ह्या वर्षीचं जे वर्ष आहे म्हणजे 2026 याच्यामध्ये कैलासचा कुंभमेळा आहे. हा कैलासचा कुंभमेळा जो आहे म्हणजे हा साधारण आपण धरला तर पूर्णपणे एक संवत्सराच्या नंतर येतो. तर त्या संवत्सराच्या नंतर येतो तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा किमान एकदाच येऊ शकतो. तर आपण सगळे ते भाग्यवान आहोत की सगळं आपल्याच नशिबाला आहे. म्हणजे लॉकडाऊन पण आपल्या नशिबाला आहे, नोटबंदी पण आपल्याच नशिबाला आहे, युद्ध पण आपल्याच नशिबाला आहे आणि सुनामी पण आपल्या नशिबाला आहे. पण आपण त्या सगळ्या परीक्षा दिल्यामुळे कदाचित ही सुद्धा फॅसिलिटी आपल्याला आहे की कैलासचा कुंभ पण आपल्या सगळ्यांच्या नशिबामध्ये आहे. तर कैलासचा कुंभ जो आता आहे त्या कैलासच्या कुंभमध्ये जाण्याने काय फायदा होतो तर हा संवत्सराच्या नंतर येतो. हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एकदा येऊ शकतो. ह्यावेळेला जो तुम्ही कैलासला गेलात तर निश्चितपणे तुम्हाला कैलासच्या 12 यात्रा केल्याचं पुण्य मिळतं. म्हणजे तुम्ही एकदा गेल्यानंतर जी तुम्हाला पुण्य मिळेल ते 12 यात्रांचं जे असेल ते 12 यात्रांचं पुण्य मिळेल ज्यावेळेला तुम्ही 2026ला कराल. दुसरं म्हणजे की तुम्ही चीन पंचांगाप्रमाणे किंवा नेपाळच्या पंचांगाप्रमाणे बघाल तर यंदाचं वर्ष आहे ते अश्ववर्ष आहे म्हणजे त्यांचं किंवा अग्नी वर्ष आहे म्हणजे अग्नी अश्ववर्ष अशी त्याची व्याख्या येते. तर जो आपण उडता घोडा बघतो म्हणजे की जो हवेमध्ये उडतोय म्हणजे ज्याला युनिकॉर्न म्हणतात तर ते अश्ववर्ष यंदाचं आहे. आणि अश्ववर्ष आणि अग्निवर्ष की जेवढं काही आपल्याला प्राप्त होतं तर त्या प्राप्तामध्ये सर्वात मोठी शक्ती आहे ती अग्नी आहे म्हणजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी काही आपली स्वप्न आहेत ती उडत्या घोड्यासारखी असतात म्हणजे. तर त्यामुळे म्हणजे की आपल्याला गाडीचं इंजिन पण घेताना बघा हॉर्स पॉवर म्हणलं जातं. तर त्या अनुषंगाने हे जे वर्ष आहे ते अश्ववर्ष आहे. म्हणजे की आपल्याला ज्या संकल्पना आहेत आपल्या आयुष्यामध्ये आपल्या स्वतःबद्दल किंवा आपल्या राष्ट्राला पुढे घेऊन जाताना, आपल्या समाजाला पुढे घेऊन जाताना, आपल्या कुळाला पुढे घेऊन जाताना तुमच्यामध्ये ज्या काही अपेक्षा आहेत त्या सगळ्या पूर्ण होण्याकरता जे काही शुभ आशीर्वाद आहेत ते आशीर्वाद त्याच्यामध्ये मिळतात. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की प्रत्येकाला प्रश्न पडतो की का बरं कैलाशी यात्रा करावी. तर कैलास हे आपल्या संस्कृतीचं उगमस्थान आहे, आपल्या कल्चरचं उगमस्थान आहे. भगवान शिवपासून सगळं निर्माण झालेलं आहे आणि सगळ्याचा सहार पण तिथेच आहे. म्हणजे जिथे सुरुवात आहे जिथे शेवट आहे त्या ठिकाणी आपण पूर्णपणे ज्यावेळेला सदैव जातो त्यावेळेला निश्चितपणे आपल्यामध्ये बदल घडले जातात. आयुष्यामध्ये संसारामध्ये आपण प्रत्येक वेळेला हे माझं 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 म्हणून अनेक गोष्टी सांभाळून ठेवलेल्या असतात. त्याचा त्याग कसा करायचा ना ते यात्रेच्या पहिल्या दिवसापासून तुम्ही शिकता. म्हणजे यात्रेच्या तयारीमध्येच असतं. इंटरनॅशनल ट्रॅव्हल आहे त्यामुळे ऑटोमॅटिक तुम्ही एवढंच वजन घेऊन जायचं आहे. तिथे गेल्यानंतर पुन्हा तुम्हाला डफल बॅग देतात आता सांगतात या बॅग इथेच ठेवायच्या तुम्हाला आता एवढंच घ्यायचं आहे. आणि ॲक्च्युअल ज्यावेळेला कैलासला जाता त्यावेळेला तुम्हाला फक्त तुमच्याबरोबर टॉवेलच घ्यायचं आहे कारण बाकी तुम्हाला काहीच घ्यायचं नाही आहे. तिथे आपल्याला कळतं की आपण आयुष्यामध्ये अनावश्यक आपल्याबरोबर किती गोळा करून ठेवलं आहे. आणि मग तो एक संस्कार कुठेतरी आपल्यामध्ये येतो. त्यागाचा जो एक भूमिका आहे आणि त्यागामधनं मग पुढे आपला पूर्णपणे जो काही विकास होणार आहे तो विकास पहिले त्याग तुमच्यामध्ये यायला पाहिजे तेव्हाच होईल. जिथपर्यंत तुमच्यामध्ये एखादी सोडायची वृत्ती किंवा दान द्यायची वृत्ती येणार नाही ना तिथपर्यंत तुमच्याकडे तुमच्या कमाल मर्यादेपेक्षा वरती येणारच नाही म्हणजे. तर ती शिकण्याचं माहेरघर जे असेल ते कैलास आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की अनेक वेळेला आपण आध्यात्मिक साधना करतो. बहुधा त्या सगळ्या साधना असतात त्या आपल्या प्रापंचिक समस्यांकरता असतात किंवा आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या एखाद्या विघ्नाकरता असतात. आणि मग ते येऊ नये म्हणजे कुणाला नोकरी नाही आहे, कुणाचं लग्न जमत नाही आहे, कुणाला मूल होत नाही आहे, कुणाच्या याच्यामध्ये माझं घरच होत नाही वगैरे अनेक समस्या असतात. आणि त्या समस्याकरता कुठेतरी समाधान म्हणून सांगितलं जातं का अरे तू आहे ना ओम नमः शिवाय मंत्राचा जप कर. पुढे असं होतं की ओम नमः शिवाय मंत्राचा जप चालू होतो ती संपूर्ण जी आहे गोष्ट ती त्यावेळेला साधना म्हणून असते. आणि त्याच्यानंतर ते घर किंवा ते लग्न किंवा ती नोकरी लागते सुद्धा. आणि मग सगळं झाल्याच्या नंतर सुद्धा ओम नमः शिवाय मंत्र थांबत नाही, तो चालूच राहतो. मग त्या व्यक्तीला आपण जाऊन विचारलं की बाळा तू आता कशाला जप करतोय, तुझं तर हे उद्देश होतं ते पूर्ण झालं. तो म्हणतो आता मला सवय झाली रे, मी पहिला आंघोळीचा तांब्या घेतला ना की माझं ओम नमः शिवाय चालू होता. म्हणजे मग ज्या वेळेला ती गोष्ट ह्या पोझिशनला जाते त्यावेळेला ती साधना राहत नाही, मग ती उपासनेमध्ये जाते. मग एक्झॅक्टली त्या उपासनेचं तुम्हाला काय फळ मिळतं तर त्या उपासनेचं पुढे जाऊन हे फळ मिळतं की आपल्या प्रत्येकामध्ये कुंडलिनी शक्ती आहे जी आपल्याला जागृत करायची आहे. आणि ती जागृत करून झाल्यानंतर या विश्वामधल्या प्रत्येक गोष्टी तुम्ही प्राप्त करू शकता. तुम्ही या विश्वामध्ये राहून तुमचा स्वतःचा विकास करू शकता, तुमच्या कुळाचा करू शकता,
शकता, समाजाचा करू शकता आणि राष्ट्राचा सुद्धा करू शकता. ह्या गोष्टीची जाणीव होण्याकरता तुमची कुंडलिनी जागृत व्हायला पाहिजे, ज्याला एनलाइनमेंट म्हणतात किंवा थर्ड आय ओपन म्हणतात आत्ताच्या भाषेमध्ये. हे जर करायचं असेल तर सर्वात सोपं मार्ग आहे की त्याच्यामध्ये तुम्ही कैलाश परिक्रमा करा. का तर त्या ठिकाणी ती व्हायब्रेशन आहेत की ती व्हायब्रेशन तुमच्या कुंडलीला 100% जागृत करतात आणि ते जागृत करून झाल्यानंतर एकदा सुखकर रस्ता मिळाला की तुम्ही दुःखाच्या वाटेला जाऊ शकत नाही. एकदा राईट वे तुम्हाला मिळाला की तुम्ही रॉंग वेकडे जाऊ शकत नाही आणि तुमच्या आयुष्याचा पूर्णपणे उद्धार होतो. तो उद्धार करत असताना खरोखरी 12 यात्रांचं पुण्य तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर 2026 मध्ये कैलाश परिक्रमा करा. मी अगदी आनंदाने तुम्हाला या माध्यमातून आवाहन करतो की तुम्ही 100% प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी बरोबर किंवा म्हणजे प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी आणि आमच्याबरोबरच करा. का तर याच्यामध्ये पूर्णपणे कैलाश संहिताही आम्ही तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये रुद्रपूजा पण आम्ही तुमच्याकडनं करून घेतो, महामृत्युंजय याग पण तुमच्याकडनं करून घेतो की निश्चितपणे हा एकदा प्रवास तुम्हाला खरोखरी 12 यात्रांचं पुण्य तसंही प्राप्त करून देतो. पण तुम्ही प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी बरोबर यात्रा केली तर 12 यात्रांमधनं जे काही तुम्हाला मिळवायचं आहे ते सुद्धा आम्ही तुम्हाला एका यात्रेमध्ये पूर्णपणे मिळवून देऊ शकतो. अगदी खऱ्या अर्थाने कुंडलिनीचा तुम्ही इथे विषय काढलेला. मग अशी स्वतःची ओळख करून देण्याबद्दल तुम्ही म्हणत होतात. एक शेवटची 2 मिनिटं राहिली म्हणून ॲस्ट्रॉलॉजीबद्दल पुन्हा थोडा एक प्रश्न आहे की कुंडली आणि हस्तरेषा या ही 2 शास्त्र तर सगळ्यांना माहिती आहेत, पण त्या पलीकडे जाऊन आणखीन ॲस्ट्रॉलॉजीमध्ये काय आहे असं सांगता येईल आपल्याला? मॅडम ॲस्ट्रॉलॉजी नाही परंपरा आहे. ॲस्ट्रॉलॉजी परंपरा आहे म्हणजे की याच्यामध्ये भृगु ऋषींनी स्वतः मेहनत केली. त्याच्या अगोदरही ॲस्ट्रॉलॉजी होती, पण भृगु हे पहिले असे ऋषी होते की ज्यांनी ते रिटर्न स्वरूपामध्ये म्हणजे लिखित स्वरूपामध्ये आणले आणि त्याचे ग्रंथ तयार केले. ग्रंथ तयार करून झाल्यानंतर भृगु ऋषी शांत बसले. पण भृगु ऋषी शांत बसल्यानंतर ज्यावेळेला रावणाची परंपरा होती त्यावेळेला रामायण चालू असताना रावणाने त्याच्यावरती पूर्णपणे अभ्यास केला आणि रावणाने अभ्यास करून स्वतःची संहिता लिहिली, रावण संहिता. मीन्स त्याच्यामध्ये त्यांनी अजून अपडेशन आहे ते अपडेशन आणलं. अपडेशन करून झाल्यानंतर पुढे त्रेतायुग संपलं. त्रेतायुगानंतर मग महाभारत आलं. महाभारतामध्ये तुम्ही बघाल तर सहदेव जे होते म्हणजे पंचपांडवांमधला जो सहदेव होता त्या सहदेवाने पूर्णपणे ॲस्ट्रॉलॉजीवरती स्टडी केला किंवा ते मोठे ज्योतिषशास्त्रज्ञ होते की त्यांना ज्योतिषाच्या बाबतीमध्ये सगळ्या गोष्टींची कल्पना होती. आपल्याकडे एक तुम्ही विषय ऐकला असेल बघा, ॲस्ट्रॉलॉजीमध्ये सहदेव भाडाळी विषय येतो. तर सहदेव भाडाळी म्हणजे सहदेवाने जी सूत्र मांडलेली ती सूत्र आहेत जी ॲस्ट्रॉलॉजीमध्ये पूर्णपणे आहे. सहदेव संहिता सुद्धा आहे की ज्या संहितेमध्ये ॲस्ट्रॉलॉजीची सगळी सूत्र आहेत म्हणजे. तर सहदेवाने त्याच्यावरती अभ्यास केला. त्याच्यानंतर मग पुढे आल्याच्या नंतर आपल्याला असं वाटतं की अरे हातावरच्या रेषा म्हणजे फक्त भविष्य आहे का किंवा माझी जन्मवेळ नक्की माहिती नाही मग माझं भविष्य कसं कळेल म्हणजे. तर याच्यामध्ये पुढे जाऊन मुखचर्या पण आहे म्हणजे तुमची मस्तक रेषा आहे त्या मस्तक रेषेवरनं सुद्धा भविष्याचा पूर्णपणे सिलेबस रेडी आहे, त्याच्यावरनं सुद्धा मार्गदर्शन केलं जातं. त्याच्या पुढे तुम्ही गेलात तर प्रश्नकुंडली आहे की प्रश्नकुंडलीच्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन मिळू शकतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट की माझ्या मनातले प्रश्न आहेत ते तुम्हाला न सांगता तुम्ही त्याची उत्तरं देणं याला रमल विद्या म्हणतात. तोही ॲस्ट्रॉलॉजीचा एक भाग आहे. म्हणजे तुम्ही बघाल की ॲस्ट्रॉलॉजीवरती जर तुम्ही फोकस टाकला तर याच्यामध्ये एवढं नॉलेज आहे, याच्यामध्ये तुमच्या जीवनाला पूरक तुमची नुसती ओळख कॉन्फिडन्स याच्याबरोबर तुम्ही काय करायला पाहिजे किंवा तुम्ही काय नाही करायला पाहिजे या दोन्ही गोष्टीचं यथार्थ मार्गदर्शन आहे. अगदी खऱ्या अर्थाने गुरुजी वेळ खरं संपत आली म्हणून थांबवायला लागतंय, पण या कार्यक्रमात आला तर इतकं छान मार्गदर्शन केलं, मनापासून आभार. साईराम, आप सबकी भली करे. गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे. आप सबका जीवन मंगलमय हो. ओम साईराम. तर या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास.